हेलो माय डियर स्टूडेंट्स, आज हम स्टार्ट करने जा रहे हैं द न्यू टॉपिक ऑफ आवर सिलेबस नीट एंड जेई, दैट टॉपिक हैविंग द नेम फ्रिक्शन। मैंने बेटा इसके पहले भी आपको बोला था, इस टॉपिक के रिलेटेड एक टॉपिक है जो हमने अभी कंप्लीट किया है। उस टॉपिक का नाम क्या है? लॉज ऑफ मोशन। बेटा हा जो लॉज ऑफ मोशन आहे हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे। त्याचे भरपूर कन्सेप्ट आपण सगळ्या कन्सेप्ट कव्हर केल्या आहेत विथ द प्रॅक्टिसेस ऑल्सो। आपल्या रेग्युलर लेक्चरमध्ये DPPचे 100 नियर अबाउट क्वेश्चन्स आलेले आहेत। EPSच्या आपल्या 10 शीट दॅट इज इक्वल टू द 300 आणि फॉर एक्झामिनेशन नियर अबाउट द 600 MCQचे आपण काय केलेली आहे बेटा? प्रॅक्टिस इथं केलेली आहे। आज आपण स्टार्ट करतो दॅट टॉपिक हॅविंग द नेम फ्रिक्शन। व्हेरी इंटरेस्टिंग। याचं वेटेज मी तुम्हाला लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन याच्या इंट्रोडक्शनच्या वेळेस सांगितलेलं है। वेरी इंटरेस्टिंग टॉपिक इज देयर। तो चलिए शुरू कर देते हैं। मैं पहले क्या करता हूँ बेटा? हेडिंग डाल देता हूँ। तो चलो मैं यहाँ पे हेडिंग डाल देता हूँ। व्हाट इज दैट हेडिंग? एंड दैट हेडिंग इज हियर फ्रिक्शन। सो फ्रिक्शन, आता हे फ्रिक्शन एक्झॅक्ट आहे तरी काय? आता फ्रिक्शन काय है? मोस्टली अपन जर पाइले बेटा कि फ्रिक्शन को अपने को बचपन से मालूम है कि फ्रिक्शन के रिलेटेड हमने बहुत बार पढ़ा है। सो फ्रिक्शन काय है पण एक्झॅक्ट आपल्याला डिटेलमध्ये डीप स्टडी करायची है फॉर द लेवल ऑफ नीट एंड जेई प्रिपरेशन। आता फ्रिक्शन क्या होता है? तो मैं यहाँ पे देख लो, इसके इंपॉर्टेंट पॉइंट ले रहे जाओ। दैट इज कॉल्ड एज द NCERT इंपॉर्टेंट पॉइंट्स। ठीक है, NCERT इंपॉर्टंट पॉइंट्स किसके लेने जा रहे हैं हम? फ्रिक्शन के बारे में। आपण इथे जर पाहिलं की NCERT इंपॉर्टंट बेसिक पॉइंट्स असं म्हणलं तरी चालेल। NCERT IMP इंपॉर्टंट बेसिक पॉइंट्स। आता ये बेसिक पॉइंट्स क्या है ये भी आपको मालूम होनी चाहिए। जब तक ये बेसिक पॉइंट्स भी नहीं मालूम होंगे तो मेन पॉइंट भी नहीं मालूम होंगे। टाइप्स ऑफ फ्रिक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट। देर आर द 3 टाइप्स ऑफ फ्रिक्शन, ते पण आपण पुढे घेणार आहेत। बट द बिफोर दॅट स्टार्टिंग आपल्याला माहीत पाहिजे NCERT इंपॉर्टेंट बेसिक पॉइंट्स रिगार्डिंग फ्रिक्शन। ठीक है बेटा, फ्रिक्शन क्या होता है? तो मैं यहाँ पे बताता हूँ व्हाट इज दैट फ्रिक्शन। फ्रिक्शन होता क्या है? हे सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क की फ्रिक्शन असतं काय? जैसे की आपण याच्या अगोदर बघितलं टेन्शन इन द स्ट्रिंग, नॉर्मल रिएक्शन, वेट, असंच हे पण फ्रिक्शन है। तो फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ फोर्स। तो कभी भी याद रखो बेटा, फ्रिक्शन ये फोर्स का ही टाइप है। इसका मतलब इसका यूनिट क्या आएगा बेटा? न्यूटन आएगा। डायमेंशन एज लाइक द फोर्स, ये सबसे मेन। तो मैं यहाँ पे लिखता हूँ बहुत इंटरेस्टिंग, एकदम इंटरेस्टिंग एक्साइटमेंटमध्ये टॉपिक स्टार्ट करतोय मी। रेग्युलर लेक्चर अटेंड केले पाहिजेत, व्हिडिओ पेंडिंग नाहीत पाहिजे। तो चलो मैं यहाँ पे लिख देता हूँ बेटा, क्या है? इट इज टाइप ऑफ, इट इज, तो मैं यहाँ पे लिखता हूँ इट इज टाइप ऑफ फोर्स फ्रिक्शन। म्हणजे इट इज म्हणजे काय बेटा? फ्रिक्शन। फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ फोर्स ऑलवेज अपोज द मोशन ऑफ बॉडी। तो यहाँ पे समझ लो, सबसे मेन होता है एक चीज़ है, आणि ते म्हणजेच काय? फ्रिक्शन हा कशाचा टाइप है बेटा? फोर्स का टाइप है। और फ्रिक्शन हमेशा अपोज का काम करता है, विच कैन अपोज द मोशन ऑफ दैट बॉडी। बॉडी के मोशन को क्या करता है बेटा? अपोज। मैं साधा एक्झाम्पल देता हूँ बेटा, आणि ते म्हणजेच काय? तू मोटरसायकलवरती जायला लागला आहे आणि तू ब्रेक अप्लाय केला की तुझी गाडी थांबते। याचा अर्थ तू जो ब्रेक अप्लाय केला आहे तिथे जर पाहिलं तर व्हील आणि ते जे आपले ब्रेकचे पॅड आहेत त्याच्यामध्ये काय येतं बेटा? फ्रिक्शन, आणि ते त्या गाडीच्या मोशनला काय करता येतं बेटा? अपोज करता है। तो मैंने बोल दिया इट इज अ टाइप ऑफ फोर्स ऑलवेज अपोज द, इट इज अ टाइप ऑफ फोर्स ऑलवेज अपोज द मोशन ऑफ बॉडी। तो ये सबसे मेन। अतः इथे इंपॉर्टेंट पॉइंट इज दैट, क्या इंपॉर्टेंट पॉइंट? तो मैं यहाँ पे बोलता हूँ कि फ्रिक्शन एग्जैक्ट लागतं कुठे? तो ये सबसे मेन, स्पेसिफिकली फ्रिक्शन कहाँ पे लगता है? तो फ्रिक्शन ऑलवेज एक्ट बिटवीन द 2 कॉन्टॅक्ट सरफेसेस। ओके बेटा, 2 कॉन्टॅक्ट सरफेसच्या मध्ये काय लागतं रे बेटा? फ्रिक्शन। तो मैं यहाँ पे लिखता हूँ फ्रिक्शन ऑलवेज एक्ट, फ्रिक्शन फोर्स असं म्हणलं तरी चालेल। फ्रिक्शन फोर्स ऑलवेज एक्ट बिटवीन 2 कॉन्टॅक्ट सरफेसेस। ओके बेटा, 2 कॉन्टैक्ट सरफेसेस के बीच में फ्रिक्शन हमेशा क्या होता है? एक्ट होता है।
त्या फ्रिक्शनची डायरेक्शन कशी असते, बॉडी के मोशन के अपोजिट डायरेक्शन। इसका मतलब बॉडी लेफ्ट साइड जा रही है, अभी यहाँ पे देख लो मेरा लेफ्ट, इसका मतलब आपका राइट साइड है। अगर बॉडी इस साइड जा रहे है तो इसके अपोजिट में फ्रिक्शन लगेगा, बॉडी इस साइड जाएगी तो इसके अपोजिट में फ्रिक्शन लगेगा। सो दैट इज हियर विच अपोज, दैट अपोज इंडिकेट दैट द एंगल इज 180 डिग्री विद द मोशन ऑफ दैट बॉडी। आर यू गेटिंग माई पॉइंट्स? यस सर। तो यहाँ पे देख लो बेटा, फ्रिक्शन ऑलवेज एक्ट बिटवीन द टू कॉन्टैक्ट सरफेसेस। ओके बेटा, अभी हम आगे का पॉइंट लेते हैं। व्हाट इज दैट नेक्स्ट पॉइंट? मैं यहाँ पे देखो बेटा नेक्स्ट पॉइंट की तरफ जाएंगे हम, तो मैं इसको थोड़ा स्क्रॉल कर देता हूँ। ओके बेटा, और नेक्स्ट पॉइंट क्या है, तो मैं यहाँ पे लिखता हूँ फ्रिक्शन फोर्स ऑलवेज पैरेलल टू कॉन्टैक्ट सरफेसेस। तो यहाँ पे देखा जाए टू कॉन्टैक्ट सरफेसेस किंवा कॉन्टैक्ट सरफेस, इसका मतलब ये हो गया बेटा कि सिंपल सी बात है, फ्रिक्शन। अभी मैं आपको बोलता हूँ दो कॉन्टैक्ट सरफेस, एक मेरा हात ये है, दैट टू पाम्स आर देअर, हे दोन्ही एकमेकाच्या काय तर बेटा कॉन्टॅक्टमध्ये आहेत। ओके, आणि यांचा जो कॉन्टैक्ट सरफेस है ये ऐसा हॉरिजॉन्टल है, तो फ्रिक्शन इसको कैसा लगेगा बेटा, या सरफेस ला पैरेलल। अगर ये ऐसा इंक्लाइन है तो फ्रिक्शन इसको क्या लगेगा बेटा, पैरेलल लगेगा। ऐसा है तो पैरेलल लगेगा। जो कॉन्टैक्ट सरफेस है उस कॉन्टैक्ट सरफेस में फ्रिक्शन हमेशा कैसे लगता है बेटा, पैरेलल लगता है। मैं इसका एक्झाम्पल देने वाला हूँ, मी तुम्हाला याचा एक्झाम्पल दाखवतो। फ्री बॉडी डायग्राम आपण इथे काढणार आहेत, इथे सुद्धा आपल्याला एफबीडीचा यूज करायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला न्यूटन के लॉज यूज करायचे आहेत। न्यूटनचा फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ सबका यहाँ पे यूज करना है। दैट होल कंसेप्ट वी हैव टू apply in that topic related to the laws of motion. So keep it in mind, that topic also must be, that is the perfect. तो टॉपिक तुमचा परफेक्ट झाला पाहिजे तरच ह्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट तयार होईल। तो फ्रिक्शन फोर्स ऑलवेज पैरेलल टू द कॉन्टैक्ट सरफेसेस। अभी मैं आपको यहाँ पे बताता हूँ, ये जो फ्रिक्शन होता है ये तो मैंने आपको बता दिया। अतः फ्रिक्शन, ड्यू टू द फ्रिक्शन, मैं यहाँ पे लिखता हूँ ड्यू टू फ्रिक्शन loss of energy takes place in the form of heat। ओके बेटा, यहाँ पे देख लो बेटा, बचपन में भी अगर हम यहाँ पे देखा जाए तो स्लाइड रहता था, घसरगुंडी। जब हम उससे ऐसे स्लाइड होते थे तो बहुत गरम गरम लगता था। वाय? ड्यू टू दॅट फ्रिक्शन आपली मोशन काय झाली बेटा, लॉस झाली, आपली एनर्जी लॉस झाली। आणि तो लॉस कशात कन्वर्ट केला बेटा, बाय कंजर्वेशन ऑफ दैट एनर्जी इनटू द हीट। तो मोस्टली यहाँ पे देखा जाए जहाँ कहाँ पे भी फ्रिक्शन होता है वहाँ पे टेम्परेचर बढ़ता है। आर यू गेटिंग माई पॉइंट? कभी भी आप देख लो 100 किलोमीटर 200 किलोमीटर अपने कार से जाओ और टायर का हाथ लगाओ तो वहाँ पे गर्म महसूस होता है। क्यों? क्योंकि हीट प्रोड्यूस हुआ है, क्योंकि देयर इज द फ्रिक्शन। बट अनदर टाइप दैट इज द रोलिंग फ्रिक्शन इज देयर आर द व्हेरियस टाइप ऑफ फ्रिक्शन्स। आणि जिथे कुठेही फ्रिक्शन येईल तिथे लॉस होईल एनर्जीचा, आणि तो लॉस कशात कवर होईल बेटा, हीट में। यहाँ पे देखा जाए, कभी भी यहाँ पे देखा जाए तो चलो मान लिया अपना घर का फैन चल रहा है, 2 घंटे फैन चलने के बाद वहाँ पे हाथ लगाओ बेटा, थोड़ी गर्मी महसूस होगी, गर्म महसूस होगा वहाँ पे, क्योंकि हीट प्रोड्यूस हुई है, क्योंकि एनर्जी का लॉस हुआ है। एनर्जी का लॉस किसने किया है? एनर्जी का लॉस इस फ्रिक्शन ने किया है, क्योंकि ये मोशन को क्या करता है, अपोज करता है। जहाँ कहाँ पे भी, इथे लक्षात ठेव बेटा, कोई भी एमसीक्यू में आपको अगर ऐसा आया फ्रिक्शन निग्लेक्टेड, इसका मतलब लॉस नहीं है। दैट टाइम दैट सिचुएशन ओबे द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, बट व्हेन वी हैव गिवन द फ्रिक्शन इज कंसिडर्ड, दैट टाइम वी कॅनॉट ओबे द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी। आर यू गेटिंग माय पॉइंट? जिथे कुठेही आपल्याला सांगितलं की फ्रिक्शन नाही आहे म्हणजे तिथे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण बिनधास्त अप्लाय करू शकतो आहे। पण जिथे कुठेही फ्रिक्शन आहे असं म्हणलं की त्या ठिकाणी लॉस होणार आहे, आणि तो लॉस मोस्टली नॉट द 100 टाइम्स की त्याच्यातच, पण मोस्टली मेजॉरिटीली इट विल ट्रांसफर टू द हीट। तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया, दैट इज़ द बेसिक पॉइंट्स। आता ह्या बेसिक पॉइंट्समध्ये जर आपण पाहिलं तो मैं इसकी डायग्राम कैसे लगता है, मैंने क्या बोला था, फ्रिक्शन ऑलवेज एक्ट। आता इथे जर पाहिलं बेटा तो मैं यहाँ पे डायग्राम निकाल देता हूँ। आता हा फ्रिक्शन कसा फोर्स एक्ट होतो ये भी मैं आपको बता रहा हूँ, एनसीईआरटी बेसिक पॉइंट्स है। यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे
दैट इज द सरफेस, और इसके ऊपर क्या रखा है मैंने, बॉडी को रखा है. आर यू गेटिंग माय पॉइंट? देख लो बेटा, ये सरफेस आहे. ह्या सरफेसच्या खाली मी असं हॅचिंग लाईन घेतोय. दॅट हॅचिंग लाईन गिव्स दॅट द फ्रिक्शन इज कन्सिडर्ड इन द लॉज ऑफ मोशन. आपण अशा लाईन मोस्टली घेत नव्हतो, कारण तिथे फ्रिक्शनला काय केलं होतं, आपण निग्लेक्ट केलं होतं. इथे फ्रिक्शनला निग्लेक्ट केलं का नाही, कारण फ्रिक्शनला निग्लेक्ट केलं तो टॉपिक क्या पढ़ोगे, क्योंकि अपने को इसमें फ्रिक्शन को कंसिडर तो करना ही पड़ेगा. तो यहाँ पे देख लो. आता इथे सगळ्यात मेन मोस्टली पार्ट इज दैट कि मैंने इस पे एक फोर्स अप्लाई किया, दैट इज कॉल्ड एज द FA, दैट इज कॉल्ड एज द अप्लाइड फोर्स. कहाँ पे भी देख लो, अगर हमने बॉडी पे फोर्स अप्लाई केला है, अप्लाइड फोर्स FA, अप्लाइड FA, A स्टँड्स फॉर आपला, म्हणजे आपण लावलेला फोर्स, दैट इज कॉल्ड एज द अप्लाइड. हा आपण लावलेला फोर्स आहे. आता इथे फ्रिक्शन येणार आहे, तो फ्रिक्शन कसं काय येणार आहे, तो मैं आपको यहाँ पे बताता हूँ. इसको मैं यहाँ पे और एक बार डायग्राम निकाल देता हूँ. आणि इथे काय करतोय मी, बॉडी थोडी वरती घेतोय आणि हा आहे सरफेस. यांना आपल्याला समजण्यासाठी मी केलं आहे, या साईडला आपण घेतला आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲप्ला फोर्स, दॅट इज द ॲप्लाइड फोर्स. आणि याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये या बॉडीसाठी इकडे काय लागला रे बेटा, फ्रिक्शन लागला, दॅट इज कॉल्ड ॲज द FR. R स्टैंड्स फॉर फ्रिक्शन. तो यहाँ पे देख लो बेटा, हाँ अप्लाइड फोर्स है. बॉडी किधर जा रही थी, सो बॉडी कहाँ पे जा रही थी बेटा, राइट साइड को जा रही थी. बॉडी राइट साइड को जा रही थी, लेकिन फ्रिक्शन है, तो फ्रिक्शन बॉडी के मोशन को अपोजिट किया, दैट इज हियर, म्हणजे याने अपोज केला, दैट इज कॉल्ड ॲज द फ्रिक्शन फोर्स. याला आपण काय म्हणूया बेटा, फ्रिक्शन फोर्स. पण इथे जर पाहिलं बेटा, हा जो ग्राउंड सरफेस आहे, हा ग्राउंड सरफेस कसा आहे रे बेटा, रेस्टमध्ये. तर ही सिच्युएशन दिली आहे मी. अगर यहाँ पे अपने को ऐसा दे दिया, क्या दे दिया बेटा, काय दिलं इथे बघ, यहाँ पे देख लो, एक के ऊपर एक बॉडी है. ओके, आपल्याला किती बॉडी दिल्यात बेटा, 2 बॉडी दिया है. ओके, दैट इज कॉल्ड एज द बॉडी A, आणि याला म्हणतोय मी बॉडी B. यहाँ पे देख लो, या बॉडीला मी इकडे ओढतोय, दॅट इज कॉल्ड एज द FA अप्लाइड फोर्स. आणि या बॉडीला मी इकडे फोर्स अप्लाय असो करतोय, सो दॅट इज कॉल्ड एज द FA. ठीक है बेटा, यहाँ पे देखा जाए तो दोन्ही बॉडीला मी अपोजिट डायरेक्शनमध्ये ओढतोय. या दोघांच्या मध्ये जर पाहिलं बेटा, तो यहाँ पे अपने को फ्रिक्शन लगेगा. ओके बेटा, या दोघांच्या, कारण फ्रिक्शन ऑलवेज ॲक्ट बिटवीन द 2 कॉन्टैक्ट सरफेसेस. 2 कॉन्टैक्ट सरफेसेस मध्ये या ठिकाणी फ्रिक्शन एक्ट होईल. तो मैं इसको अगर अच्छे से लिखूंगा तो मुझे कैसे लिखना पड़ेगा, तो अपने को समझ में आना चाहिए. मैंने बोला था बाय द NLM इन द नेचर नो एनी फोर्स इज अ सिंगल और आइसोलेटेड, इट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ पेयर. ते जोडीमध्ये असतात. तर यहाँ पे देख लो बेटा, ये 2 बॉडी है. ओके, इसका नाम क्या है A, इसका नाम क्या है B. इकडे फोर्स लावला होता, दैट इज कॉल्ड एज द FA, और एक इधर फोर्स लगाया था अप्लाइड फोर्स, दैट इज द FA. पण आपल्याला इथे फ्रिक्शन फोर्स घ्यायचा आहे. बॉडी एक इधर जा रही थी राइट साइड, तो इसके अंदर इधर लगेगा फ्रिक्शन, दैट इज कॉल्ड एज द FR. ही बॉडी कुठे जाती है, लेफ्ट साइड, तो याचा फ्रिक्शन यहाँ पे देखा जाए तो मैं, ठीक आहे, तर या सरफेसमध्ये, या सरफेसवरती फ्रिक्शन इकडे लागलं, सो दॅट इज द FR. आणि या सरफेसवरती फ्रिक्शन या साईडला लागलं आहे, तो यहाँ पे देख लो बेटा, दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट. इथे बघ, इथे पण फ्रिक्शन, कॉन्टॅक्ट सरफेस किती आहे बेटा, 2 बॉडीचा एक कॉन्टॅक्ट सरफेस आहे. आणि ह्या एक कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये हा फ्रिक्शन आणि हा फ्रिक्शन, मॅग्निट्यूड क्या है बेटा, सेम है. डायरेक्शन क्या है, अपोजिट. बाय द NLM थर्ड लॉ, बिकॉज द एनी फोर्स इज नॉट अ सिंगल और आइसोलेटेड, इट इज ऑलवेज इन द फॉर्म ऑफ पेयर हैविंग द सेम मैग्नीट्यूड बट द अपोजिट डायरेक्शन. समझ में आ रहा है, झिंगा लाला. तो ये सबसे मेन होता है. इथे बघ, इथे मी सर तुम्ही इथे एकच घेतला, दुसरा नाही घेतला. अरे दुसरा घेतला असता राजा, पण तिथे रेस्टमध्ये, त्याच्यामुळे आपण तिथे फ्रिक्शनला कन्सिडर करून डायरेक्शन देऊन देता येणार नाही, कारण हा ग्राउंड सरफेस आहे, अर्थ सरफेस आहे. इथे मात्र 2 मूव्हिंग बॉडी आहेत. आणि कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये पहिली बॉडी राईट साईडला चालली, फ्रिक्शन लेफ्ट साईडला, दुसरी बॉडी लेफ्ट साईडला चालली, फ्रिक्शन राईट साईडला. दोघांचा अमाऊंट काय आहे, सेम आहे. मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे. डायरेक्शन काय आहे, अपोजिट, दॅट इज द फ्रिक्शन. ऑलवेज इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट. मोशनला काय करत असतो तो, अपोज. कुठे लागतो बेटा तो, कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये. आणि त्या कॉन्टॅक्ट सरफेसला कसा असतो, पॅरलल, जो मैंने आपको यहाँ पे बता दिया है. ठीक है बेटा. आता अपन इंपॉर्टेंट पार्ट इज दैट कि हम अभी जाएंगे टाइप्स ऑफ फ्रिक्शन की तरफ. काय करूया, वी विल मूव टुवर्ड्स द टाइप्स ऑफ फ्रिक्शन. तो मैं यहाँ पे लिखता हूँ टाइप्स ऑफ फ्रिक्शन. सो मैं यहाँ पे लेने जा रहा हूँ टाइप्स ऑफ फ्रिक्शन. आपल्याला इथे माहित पाहिजे की देयर आर द 3 टाइप्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शन के कितने टाइप है बेटा, 3 टाइप है, कभी भी मत भूलो. नंबर 1 स्टैटिक फ्रिक्शन. ओके बेटा. नंबर 2 लिमिटिंग फ्रिक्शन.
and number 3 that is the kinetic friction. काइनेटिक फ्रिक्शन या तो इसको हम डायनामिक फ्रिक्शन भी बोल सकते हैं. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो कितने टाईप आहे बेटा? तीनों बी इम्पॉर्टंट है. हे सगळ्यात मेन आहे. याची आपल्याला कन्सेप्ट घ्यायचे. अशा कोणतेही रिझन आहे. So on which condition there are the 3 types we get the friction types. Number 1 that is the static friction, number 2 that is the limiting friction and number 3 that is the kinetic friction or dynamic friction. हे 3 टाइप कसं काय तयार झाले? ये सबसे मेन है ना बेटा. तो ये 3 टाइप हम पढ़ेंगे. MCQ इसके रिलेटेड ही आएगा. स्टॅटिक फ्रिक्शनवरती MCQ येईल, PYQ मध्ये आलेले आहेत. डायनामिक फ्रिक्शन येईल किंवा कायनेटिक फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन, ये सब कुछ इसका और इसका नाम मैंने आपको यहाँ पे बता दिया. आता हे 3 पार्ट झाले तरी कसं काय हे आपल्याला कळायला पाहिजे. ये 3 पार्ट हुए तो भी कैसे. मी याच्यासाठी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल देतो. व्हॉट इज दॅट एक्झाम्पल? दॅट एक्झाम्पल इज हिअर की इथे मी काय केलं बेटा देख लो. दॅट इज नथिंग बट द सरफेस इज देअर आणि या सरफेसवरती मी इथे एक टेबल ठेवला. यू नो दॅट टेबल, ठीक है ना. हा एक टेबल है. सो ये मैंने टेबल को रख दिया है. ठीक है बेटा, हा टेबल है. एक एग्जाम्पल मैं बहुत अच्छे से एग्जाम्पल देता हूँ. ठीक है, आणि याला मी पुश करतो. सो दॅट इज हियर मैं पुश कर रहा हूँ. इसका मतलब मैं यहाँ पे क्या लगा रहा हूँ? एफ ए इज कॉल्ड एज द अप्लाइड फोर्स जो अपन लावला है. ठीक है, घर पे भी आपने ये एग्जाम्पल दिया होगा. डेली कंडिशन मतलब मी हा एक्झाम्पल देतो. आपल्याला डेलीच्या आपल्या युजेसमध्ये आलेला आहे. काय केलं बेटा, यहाँ पे एक टाइल्स आहेत, फरशी आहेत, फ्लोरिंग इज देयर, त्याच्यावरती टेबल रखा है मैंने और यहाँ पे आप उसको धक्का मार रहे हो, पुश कर रहे हो. ठीक है, पहली कंडीशन क्या होती है? हम थोड़ा फोर्स को बढ़ाएंगे. कहाँ से कहाँ बेटा? 0 न्यूटन टू 0 ऑन नहीं बरं, 0 न्यूटन टू काय रे बेटा? मॅक्झिमम व्हॅल्यू. सो 0 न्यूटन टू मैक्सिमम वैल्यू अपन अप्लाइड फोर्सला वाढवतो है. जैसे मैं क्या करूँगा, इसको मैं यहाँ पे पुश कर रहा हूँ. मैं याला पुश करतो है टेबल को. मैंने इसको थोड़ा क्या कर दिया, मैंने फोर्स लगा दिया. अभी मैं फोर्स कहाँ पे लगा रहा हूँ, किस पे लगा रहा हूँ बेटा? यहाँ पे देखा जाए तो मैं टेबल पे लगा रहा हूँ. लेकिन टेबल के जो लेग्स आहेत, त्याचे जे पाय आहेत, तो कॉन्टॅक्टमध्ये आहेत कुणाच्या? सरफेसच्या. म्हणजे आपण जर इथे पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे या दोघांमध्ये काय येणार आहे बेटा? फ्रिक्शन येणार आहे. आणि ते फ्रिक्शन आपल्या मोशनला काय करतो? अपोज. सुरुवातीला आपण फोर्स लावतोय पण टेबल काय जागेवरून हलत नाही. वो जगह से नहीं हिल रहा है. पहली कंडीशन क्या हो रहा है? अपन फोर्स लावतोय, टेबल जागेवरून हलत नाही आहे. आता आपण कंटिन्युअसली फोर्स बढ़ा रहे हैं. एक कंडिशन अशी होती की आता टेबल मूव होणार आहे. थोडासा आवाज येतो. कधी कधी लॉस ऑफ फ्रिक्शन ऑलवेज इन द फॉर्म ऑफ साऊंड इज ऑल्सो. कधी कधी तो हीटमध्ये पण ट्रान्सफर होतो, साऊंडमध्ये, लाईटमध्ये पण फ्रिक्शनचं कन्व्हर्जन होतं. जसं की लाईटमध्ये कसं काय, जर मेटलचा रॉडवरती दुसरा मेटलचा रॉड जर आपण जोरात घासला तर गरम पण होतो, तिथे ठिणग्या पण उडत आहेत. तो ये समझ आना चाहिए. आणि आवाज पण होतोय. म्हणजे दॅट इज नथिंग बट हे काय झालं बेटा? लॉस ऑफ दॅट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट, लाइट, साउंड. ओके, सो दैट इज हियर. तो यहाँ पे देखा जाए तो इथे बग मी फर्स्ट कंडीशन मैं फोर्स लगा रहा हूँ, नई जगह से हिल रहा है. एक कंडीशन ऐसे होता है कि मैं फोर्स बढ़ा रहा हूँ, अभी वो यहाँ पे मूव करने को तैयार है. म्हणजे आता तो जाग्यावरून हलणार आहे. हल्ला नाही आहे पण आता तो हलणार आहे. आणि मी अजून फोर्स वापरला तर मी तो जाग्यावरून हलेल. तो यहाँ पे देखा जाए तो मैंने कितने कंडीशन लिया बेटा? 3. पहली कंडीशन मैं फोर्स अप्लाई कर रहा हूँ, वो जगह से नहीं हिल रहा है. दूसरी कंडीशन मैंने फोर्स को बढ़ाया, अभी वो जगह से मूव होने के लिए मजबूर हो गया. जागेवरून हलण्यासाठी तो इथे मजबूर झालेला आहे. तो मूव नाही झाला पण आता लगेच होणार आहे. दॅट इज जस्ट मूव. दॅट इज द सेकंड कंडीशन. एंड द थर्ड कंडीशन इज नथिंग बट मैंने और अप्लाइड फोर्स बढ़ा दिया और वो मूव होना चालू हो गया. कितने कंडीशन आ गए? 3. और एक बार बता रहा हूँ. पहिली कंडीशन तो आपण फोर्स लावतोय, तो जागेवरून हलत नाही. आपण फोर्स वाढवला, तो आता जागेवरून हलण्यास तयार झालाय पण हलत नाहीये. दॅट इज कॉल्ड ॲज द जस्ट मूव. आणि तिसरी कंडिशन, अजून आपण फोर्स अप्लाय केला आणि त्यावेळेस तो जागेवरून हलला. त्या 3 कंडिशन गिव्स द 3 टाइप ऑफ दॅट फ्रिक्शन. द फर्स्ट कंडिशन फॉर द स्टॅटिक फ्रिक्शन, सेकंड कंडिशन फॉर द लिमिटिंग फ्रिक्शन अँड द थर्ड कंडिशन फॉर द कायनेटिक फ्रिक्शन. याचा अर्थ असा झाला की त्या बॉडीवरती आपण फोर्स अप्लाय करतो, बॉडी जागेवरून हलत नाही. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ द स्टॅटिक फ्रिक्शन. आपण अजून फोर्स वाढवला, आता बॉडी कुठेतरी मूव्ह होण्यास तयार झाली आहे. दॅट इज द जस्ट मूव्ह. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट जस्ट मूव्ह? बॉडी रेडी टू मूव्ह बट नॉट मूव्ह. इट विल ट्राय टू स्टार्ट मूव्ह.
सो दॅट इज हियर, त्याला आपण काय म्हणूया लिमिटिंग फ्रिक्शन. अँड द थर्ड वन दैट इज कॉल्ड एज द, तो मूव झाली बॉडी, दैट इज द काइनेटिक फ्रिक्शन. तो यहाँ पे हम इसके रिलेटेड स्टडी करेंगे बेटा. तो इसके स्टडी करते टाइम मैं आपको बहुत भारी भारी एग्जाम्पल देने वाला हूँ. तो चलो मैं इसको हटा देता हूँ आणि मी याच ठिकाणी घेतो नंबर 1. सो मैं यहाँ पे लेता हूँ नंबर 1. नंबर 1 दैट इज कॉल्ड एज द स्टैटिक फ्रिक्शन. ओके. नंबर 2 दैट इज द लिमिटिंग फ्रिक्शन. एंड नंबर 3 दैट इज द काइनेटिक फ्रिक्शन. बेटा आपके नोटबुक में लिखते टाइम, तुमच्या नोटबुकमध्ये लिहिताना असं साइड बाय साइड नका लिहू, एक के नीचे एक लिखो तो अच्छा होगा. मी इथे तुम्हाला एकदम समझण्यासाठी मैं ऐसे साइड बाय साइड बता रहा हूँ, लेकिन यहाँ पे लिखने की ज़रूरत नहीं है. स्टॅटिक फ्रिक्शन क्या होता है, तो मोस्टली इथे जर पाहिलं बेटा स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये बॉडी ही नेहमी कशी असते रे बेटा, ॲट रेस्ट. बॉडी ॲट रेस्ट. मैं यहाँ पे ओनली रेस्ट लिखा तो बाद में आपको पता नहीं चलेगा, तो मैं यहाँ पे लिखता हूँ बॉडी एट रेस्ट. ठीक है. लिमिटिंग फ्रिक्शन, ट्राय टू जस्ट मूव्ह, म्हणजेच मूव्ह होण्यासाठी प्रयत्न करते पण मूव्ह नाही झाली. इथे पण ती रेस्टमध्येच आहे, पण ही रेस्ट कशी आहे की लगेच मूव्ह होणार आहे. जस्ट ट्राय टू मूव्ह. ओके बेटा. और यहाँ पे देखा जाए बॉडी मूविंग. ओके बेटा, हे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाले पाहिजेत. ओके. आता इथे बघितलं तर यहाँ पे मैं एग्जाम्पल लेता हूँ. व्हॉट इज दॅट एग्जाम्पल, तर त्या एक्झाम्पलमध्ये इथे जर बघितलं तर दॅट इज द सरफेस इज देअर. इथे बॉडी आहे, या बॉडीवरती मी इथे फोर्सला काय करतो आहे, ॲप्लाय करतो आहे. सो दॅट इज द ॲप्लाइड फोर्स. याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये इकडे आपल्याला काय लागणार आहे बेटा, फ्रिक्शन फोर्स लागणार आहे. या फ्रिक्शन फोर्सला मी एफ म्हणतो, दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शन. ओके बेटा. यहाँ पे देखा जाए किंवा तुम्हाला मी बॉडीला ओढतो आहे. आता काही जणांना पुल फोर्सपेक्षा पुश फोर्समध्ये इंटरेस्ट असेल तो मैं यहाँ पे पुश फोर्स की डायग्राम निकालता. पुश म्हणजे ढकलणे आणि पुल म्हणजे ओढणे. तो यहाँ पे देखा जाए तो दैट इज द सरफेस इज देयर. ओके. इथे बॉडी है क्या नहीं है. यहाँ पे अपन ने फोर्स अप्लाई किया, दैट इज कॉल्ड एज द अप्लाइड फोर्स. ओके बेटा. तो इसके अपोजिट में अपन जर पाहिलं तो यहाँ पे देखा जाए तो याच्या अपोजिटमध्ये जर आपण पाहिलं तो इनके बीच में इथे जर पाहिलं तो यहाँ पे याच्या अपोजिटमध्ये कोणता फोर्स लागणार है बेटा, फ्रिक्शन फोर्स लागणार है. तो मैं यहाँ पे ये जो अपोजिट में लगने वाला फोर्स है, यहाँ पे इसको मैं यहाँ पे लिखता हूँ फ्रिक्शन फोर्स. ठीक है. बॉडी का मास अपने को दिया है. बॉडीचा मास किती आहे बेटा, बॉडीचा मास यम है. तर मग वेट किती असणार आहे, तो मैं वेट नीचे लेता हूँ. वेट इज अ टाइप ऑफ फोर्स ऑलवेज एक्ट डाउनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ एंड नॉर्मल रिएक्शन इज अ टाइप ऑफ फोर्स ऑलवेज एक्ट अवे फ्रॉम द बॉडी एंड परपेंडिकुलर टू द सरफेस वेयर द बॉडी इज केप्ट. यहाँ पे देख लो अपने को दो ही फोर्स काम के हैं यहाँ पे कारण का. तो यहाँ पे देख लो हा एक फोर्स आहे जो फ्रिक्शन फोर्स म्हणतो आणि हा ॲप्लाइड फोर्स आहे. बॉडी जागेवरून हलत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला बेटा की कभी भी यहाँ पे देख लो इथे कोणता फोर्स आला है, एफ आर. पण एफ आरच्या ठिकाणी मी एफ आर नहीं करता हूँ, मैं इसको क्या करता हूँ देख लो. मैं यहाँ पे इसको लिखता हूँ एफ एस, दैट इज कॉल्ड एज द स्टॅटिक फ्रिक्शन. तो कभी भी देख लो. आता स्टूडेंट्स म्हणतील सर स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय, तो कभी भी यहाँ पे देख लो बेटा. मैं यहाँ पे लिखता हूँ स्टैटिक फ्रिक्शन. स्टैटिक फ्रिक्शन इज इक्वल टू एप्लाइड फोर्स. इसका मतलब यहाँ पे एफ एस इज इक्वल टू एफ ए. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट. मी आता इथे किती फोर्स अप्लाय करतो, मी जर 5 न्यूटनचा फोर्स अप्लाय केला तर माझ्यावरती म्हणजे मी 5 न्यूटनचा फोर्स अप्लाई केला है तो स्टैटिक फ्रिक्शन पण किती येणार है बेटा, 5 न्यूटन येणार है. अगर मैंने 10 न्यूटन का फोर्स अप्लाई किया तो स्टैटिक फ्रिक्शन भी कितना आना है, 10 न्यूटन. कब तक, जब तक बॉडी कहाँ पे है बेटा, रेस्ट में है. बॉडी जर जागेवरून हलत नाही आहे, बॉडी जागेवरून हलत नाही आहे आणि मी फोर्स अप्लाय करतो 5 न्यूटन तर तेवढाच फ्रिक्शन फोर्स है. मी 10 न्यूटन केला तेवढाच अप्लाइड स्टैटिक फ्रिक्शन है. इसका मतलब ये किस पे डिपेंड है बेटा, अप्लाइड फोर्स. मैंने फोर्स लगाया ही नहीं, फ्रिक्शन लगा ही नहीं.
सो दॅट इज हियर. पण हे करण्यासाठी बॉडी मस्ट बी इन विच कंडीशन, दैट इज द रेस्ट कंडीशन. तर हा झाला त्याचा फॉर्म्यूला. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो स्टॅटिक फ्रिक्शन बहुत ईजी है. स्टॅटिक फ्रिक्शन इंटरेस्टिंग आहे. स्टॅटिक फ्रिक्शनला फॉर्म्युला नाही आहे. जेवढा आपण अप्लाय फोर्स करतो तेवढंच स्टॅटिक फ्रिक्शन असतो. डायरेक्शन फक्त काय असते, अपोजिट असते. आणि हे कधीपर्यंत आपण कंडिशन ॲक्ट करू शकतो, जोपर्यंत बॉडी रेस्टमध्ये आहे. ठीक है ना. आर यू गेटिंग माय पॉइंट्स. तो यहाँ पे देख लो बेटा, ये तो मैं आपको यहाँ पे बता दिया. आता अपन जाऊया, वी विल टर्न टुवर्ड दैट लिमिटिंग फ्रिक्शन. तो मैं इसको हटा देता हूँ यार, हे तुमच्याकडे असेल असं मी करतो. लिमिटिंग फ्रिक्शन क्या होता है, अभी मैं यहाँ पे लेता हूँ. सो दैट इज कॉल्ड एज द लिमिटिंग फ्रिक्शन. व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट लिमिटिंग फ्रिक्शन. यहाँ पे देख लो बेटा, तीस ती बॉडी, तो सरफेस. यहाँ पे देखा जाए तो वेट कितना है बॉडी का. सो दैट इज हियर mg. हे काय बेटा, नॉर्मल रिएक्शन. किसी बुक में नॉर्मल रिएक्शन को आर भी कन्सिडर करते हैं बेटा. यहाँ पे देखा जाए तो आपण याच्यावरती फोर्स अप्लाय केला. सो दॅट इज कॉल्ड ॲज द अप्लाइड फोर्स. आणि बॉडी ट्राय टू जस्ट मूव. याचा अर्थ काय झाला, आपण कंटिन्युअसली अप्लाइड फोर्स वाढवतोय. इतक्या वेळ बॉडी रेस्टमध्ये होती, आता म्हणते मी रेस्टमध्ये राहणार नाही, आता मी मूव होण्याला प्रयत्न करेल. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्राय टू जस्ट मूव. त्यावेळेस याच्या अपोजिटमध्ये तो फ्रिक्शन लागेल. सो ये फ्रिक्शन इसके अपोजिट में यहाँ पे लगेगा. फ्रिक्शन हमेशा सरफेस कुठे लागतो बेटा, कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये लागतो. आणि मोशनला काय करतो, अपोज करतोय. आत्ता आपण स्टडी बॉडीची करत आहोत, ग्राउंड सरफेसची करत नाही आहेत. तो यहाँ पे देख लो, तो इस फ्रिक्शन को मैं यहाँ पे लिखता हूँ FL. म्हणजेच काय रे बेटा, L स्टैंड्स फॉर लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक है. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो यहाँ पे देखा जाए तो मग हा फ्रिक्शन असतो काय. सो दैट फ्रिक्शन दैट इज कॉल्ड एज द लिमिटिंग फ्रिक्शन FL. लिमिटिंग फ्रिक्शन. आता लिमिटिंग फ्रिक्शन नेहमी तुम्हाला सांगतोय मी, लिमिटिंग फ्रिक्शन कधी चालू होतं. मी कंटिन्युअसली काय करतोय, अगोदर फोर्स अप्लाइड 0 होता, मी फोर्स वाढवला, बॉडी जागेवर हल्ली नाही, स्टॅटिक फ्रिक्शन. मी अजून फोर्स वाढवला, बॉडी जागेवर हल्ली नाही, स्टॅटिक फ्रिक्शन. मी अजून फोर्स वाढवला, आता बॉडी ट्राय टू जस्ट मूव. त्यावेळेस स्टॅटिक फ्रिक्शनचं कन्व्हर्जन कुणामध्ये झालं बेटा, लिमिटिंग फ्रिक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शन इज नथिंग बट द मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्शन असूच शकत नाही स्टॅटिक. तो आपको ये भी कभी भूलना नहीं चाहिए. सो दैट इज कॉल्ड एज द लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन is nothing but maximum static friction. कैसे क्या, देख लो बेटा. मैंने क्या किया, 5 न्यूटन फोर्स लगाया, बॉडी जागेवर हल्ली नाही. माझं स्टॅटिक फ्रिक्शन किती आलं, 5 न्यूटन. मैं 10 न्यूटन का फोर्स लगाया, आता बॉडी जस्ट ट्राय टू मूव झाली नाही, पण होणार आहे. म्हणजे ते माझं मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन आहे. म्हणजेच कोण आहे बेटा, लिमिटिंग फ्रिक्शन आहे. और लिमिटिंग फ्रिक्शन इज ऑलवेज FL इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दॅट नॉर्मल रिॲक्शन. दॅट नॉर्मल रिॲक्शन प्रोपोर्शनॅलिटी साइन काढायचं आहे. सो दॅट इज कॉल्ड एज द FL इज इक्वल टू, मैं यहाँ पे लिखता हूँ म्यू इंटू N. आणि इथे लिहितोय मी म्यूच्या खाली S लिहितोय. S स्टँड्स फॉर स्टॅटिक. आणि म्यू म्हणजे काय, कॉन्स्टंट, त्याला म्हणायचं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन त्याला आपण स्टॅटिक म्हणू शकतो किंवा लिमिटिंग म्हणू शकतो. सो दॅट इज हियर म्यू S. तर हा फॉर्म्युला झाला. आता मला सांग बेटा, याला मी इथे जर पाहिलं तर यहाँ पे देख लो, बॉडीवरती 2 व्हर्टिकल फोर्स लागतात, एक नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरं वेट. डायरेक्शन कशी बेटा, अपोजिट. जर बॉडी ही हवेत अशी वरती गेली असती तर म्हणलं असतं नॉर्मल रिॲक्शन मोठी आहे आणि वेट छोटा आहे. जर बॉडी अशी जमिनीच्या आतमध्ये गेली असती तर वेट मोठा आहे आणि नॉर्मल रिॲक्शन ही छोटी आहे. पण बॉडी ना तो ऊपर जा रही है, बॉडी ना तो नीचे आ रही आहे, तिथेच आहे. म्हणजे या दोघांचं मॅग्निट्यूड काय, सेम, दॅट इज इन इक्विलिब्रियम. सो N इज इक्वल टू काय बेटा, mg. जर मी Nला रिप्लेस केलं बेटा, दॅट इज इक्वल टू दॅट mg, तर मला इथे लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय मिळाला. सो लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू S इंटू M इंटू G. आर यू गेटिंग माय पॉईंट. म्यू S इज कॉल्ड ॲज द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. सर हे तर लिमिटिंग चालू आहे बेटा. लिमिटिंगमध्ये पण बॉडी जाग्यावर आहे, मूव्ह होणार आहे पण झालेली नाही आहे, म्हणून त्याला म्यू S दॅट इज अ कोइफिशियंट ऑफ. आता बघ, म्यू S इज अ कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्यू S हे नेहमी लिमिटिंग फ्रिक्शनमध्ये येतं. म्यू S हे स्टॅटिक फ्रिक्शनमध्ये येत नाही, कारण तिथे बॉडी रेस्टमध्येच असते, इथे रेस्टमधून बाहेर निघते. M इज दॅट मास ऑफ दॅट बॉडी अँड G इज द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो FL इज इक्वल टू म्यू S इंटू mg.
ठीक आहे, ये सबसे मेन आहे. आपण जर पाहिलं बेटा याच्या अगोदरचा जो फोर्स होता आपला, कोणता फोर्स होता बेटा? स्टॅटिक फ्रिक्शन. आपण जेवढा लावायचो तेवढा तो यायचा, म्हणून त्याला आपण सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स म्हणतो. तो प्लीज नोट दॅट इज द स्टॅटिक फ्रिक्शनला आपण काय म्हणायचं? सेल्फ ॲडजस्टिंग फोर्स. हा लिमिटिंग फ्रिक्शनचा फोर्स आहे. आणि याच्यानंतर जो स्टार्ट होईल, सो दॅट इज कॉल्ड ॲज द, याच्यानंतर जो स्टार्ट होणार आहे आणि तो म्हणजेच कोणता आहे बेटा? कायनेटिक फ्रिक्शन. आता बॉडी मात्र काय होते बेटा? बॉडी इज इन मूव्हिंग कंडिशन. बॉडी कशी आहे बेटा? मूव्हिंग कंडिशनमध्ये आहे. बॉडी मूव्हिंग कंडिशनमध्ये, म्हणून फ्रिक्शन कोणतं आहे? कायनेटिक. तो मैं यहाँ पे ऐसा लिखता हूँ बेटा, दैट इज कॉल्ड एज द एफ के. कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नॉर्मल रिॲक्शन. इथे फक्त म्यू एसच्या ठिकाणी मैं क्या लिखता हूँ? म्यू के, दॅट इज कॉल्ड ॲज द, याला काय म्हणतो आपण? म्यू के कोएफिशिएंट ऑफ काय रे बेटा? कायनेटिक फ्रिक्शन. आणि फॉर्म्युला काय झाला बेटा? सो वही फॉर्म्युला, बस यहाँ पे देखा जाए म्यू के इंटू एम जी. सो दॅट इज हियर. आणि इथे आपण कोणता फ्रिक्शन म्हणायचं? दॅट इज द कायनेटिक फ्रिक्शन. म्हणजे इथे आपल्याला दोन टर्म्स आल्या, दॅट इज कॉल्ड ॲज द म्यू एस अँड काय रे बेटा? म्यू के. व्हॉट इज दॅट म्यू एस? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हा कुठे अवेलेबल असतो बेटा? दॅट इज अवेलेबल इन द लिमिटिंग फ्रिक्शन. म्यू के कोएफिशिएंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन कुठे अवेलेबल असतो बेटा? कायनेटिकमध्ये. आणि हे दोघंच्या दोघं दे आर द युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. हे युनिटलेस पण आहे, डायमेन्शन. तुम्ही म्हणताल कसं काय सर? सिंपल आहे बेटा. म्यू के इकडचं मल्टिप्लाइड इकडे डिवाइड झालं. फ्रिक्शन इज अ टाइप ऑफ फोर्स, युनिट न्यूटन. नॉर्मल रिॲक्शन इज अ टाइप ऑफ फोर्स, न्यूटन. दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. इट इज अ युनिटलेस अँड डायमेन्शनलेस. आणि हे जे म्यू आणि के आहे, म्यू एस, और यहाँ पे मैं लिखता हूँ, सो दैट इज हियर म्यू एस अँड म्यू के डिपेंड ऑन नेचर ऑफ surface, contact surface and material. Nature of contact surface and material. ओके बेटा, ये आपको मैंने यहाँ पे बता दिया. सो हे रिलेशन्स आपल्याला कळालं पाहिजे. कधी पण मी इथे सांगतोय दॅट इज हियर, देख लो बेटा. मैं यहाँ पे बहुत भारी लिख के दे रहा हूँ, देख लो. मी इथे लिहितो मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच कोण आहे? लिमिटिंग फ्रिक्शन. ओके बेटा. आणि लिमिटिंग फ्रिक्शनपेक्षा लहान असतो, सो दैट इज़ द काइनेटिक फ्रिक्शन. तो काइनेटिक फ्रिक्शन ये छोटा होता है किससे रे बेटा? काइनेटिक फ्रिक्शन छोटा होता है किससे? लिमिटिंग फ्रिक्शन से. और लिमिटिंग फ्रिक्शन कितना होता है? मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन. मी तुम्हाला भरपूर डिटेल सांगितलं आहे. नेक्स्टच्या लेक्चरमध्ये पण फार इंटरेस्टिंग पार्ट होणार है. 2 लेक्चर 3 लेक्चर में उसका पूरा कंसेप्ट क्लियर हो जाएंगे एंड देन वी विल टर्न टुवर्ड्स द प्रैक्टिस. ठीक है बेटा, बहुत अच्छे से लिखो, बहुत अच्छे से स्टडी करो, अच्छे से सब लेक्चर्स अटेंड करो. ठीक है, तो आज के लिए इतना ही काफ़ी है. सो पैकअप.